देखील पहिल्या चेंडूवरती धाव आलेले आहे. पॉवर प्लेचं षटक देखील दोन क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. एक लेग साइडच्या दिशेला देखील फलक. चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू ते आपल्याला पाहायला भेटतोय. या षटकाचा म्हणजे पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं षटक आहे. पुढून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि 4 धावेनंतर धावसंख्येत वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 5 धावांवरती देखील या टुर्नामेंटचा दुसरा चौकार इथे आपल्याला पाहायला भेटतोय. थँक्यू. पुढून मारण्याचा प्रयत्न आहे परंतु एक चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. चौकार खेळल्यानंतर देखील एक निर्धाव चेंडू आपल्याला टाकताना दिसतोय तो म्हणजे अजय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होईल. धावसंख्येत एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 धावांवरती. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा हा चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. षटक क्रमांक पहिलं संपताना दिसतोय आणि मात्र इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू इथे पाहायला भेटतोय म्हणजेच एक चौकार दिला षटकामध्ये देखील तरी 6 धावा इथे खर्च झाल्यात. नीचे देखील पुन्हा एकदा अजय एजे देखील गोलंदाजीसाठी उपस्थित झालेला आहे. एजे देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि फेस करेल तो म्हणजे राजेश. देखील 4 चेंडू आणि आपल्या वैयक्तिक 5 धावा केल्यात. राजेश चांगला चेंडू वेगवान चेंडू आणि मात्र इथे चेंडू बाहेरून जाताना दिसतोय. पंच मात्र इथे वाईड घोषित करताना दिसेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. देखील निर्णय मागे घेताना देखील पंच आणि वाईट चेंडू दिला होता परंतु आता नाहीये आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. एजेचा पहिला चेंडू वेगवान चेंडू
अतिशय चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला, मात्र एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तसेच प्रशांत कंदली साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील इथे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तसेच दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि खूप खूप आभार आहे. तसेच प्रशांत दादा इथे उपस्थित आहे. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. तिथे उपस्थित सर्व मान्यवरांचं एकदा खूप खूप स्वागत मनापासून. आणि कोची कर्वे चषक 2025 पर्व चौथे आणि पहिला गडी बाद झालेला आहे. मात्र नरेश देखील मैदान सोडून जाताना दिसेलच. 7 धाव, एक गडी बाद. एजे देखील 3 चेंडू आणि एक गडी बाद केलाय. एक धाव देऊन अतिशय चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते, ती म्हणजेच कलिना या संघाची. चौथा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडूला दिशा दाखवणार होते, परंतु निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. वाईड बॉल. वाईड देखील धावसंख्येत एक धावेने वाढवताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 8 धावांवरती. अतिशय चांगला चेंडूला मात्र डिफेन्स केलेला आहे आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा एक धावेसाठी. धावसंख्या झालेल्या आहे 9. तसेच आजचा सामना पाहण्यासाठी 5 चेंडू झालेले आहेत. क्षमा असावी स्कोरर. थोडस आपण देखील लक्ष दिलं पाहिजे. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 9. एक गडी बाद. अतिशय चांगला चेंडू आणि मात्र इथे अजय ची धावा इथे आपल्याला पाहायला भेटते. आज विक्रोळीमध्ये देखील कलिनावरून येऊन आज विक्रोळीमध्ये देखील चांगलं गोलंदाजी करताना दिसतो, म्हणजेच एजे अजय देखील चांगली सुरुवात करून दिलेली आपल्या संघासाठी. डीजे पवन देखील इन द हाऊस. ग्राउंड मध्ये काही करू शकले नाही, परंतु गाणे मात्र आज वाजवणार आहेत. शेवटचा चेंडू आणि मात्र हा देखील चेंडू अतिशय सुंदर रीतीने टाकताना दिसलाय आणि एजे मात्र एक चांगलं षटक टाकलेलं आहे. 3 धावा देऊन 2 गडी बाद केले आहेत एजेनी देखील आपल्या संघासाठी. देखील कुर्ला देखील थोडस धावसंख्या अजूनही कमी आहे. 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे अजूनही. तसेच ओंकार देखील गोलंदाजीसाठी उपस्थित आहे.
ओमकार देखील गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि डावकुळे हाताचा फलंदाज म्हणजेचा लेफ्ट हँड बॅट्समॅन आपल्याला इथे खेळपट्टीवरती सज्ज आहे. पहिला चेंडू ओमकारचा आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. वाईट चेंडू आणि मात्र इथे प्लस एक धाव भेटते आणि धावसंख्येत 2 धावेने बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावांवरती. अतिशय चांगला चेंडू मिडॉनच्या दिशेला मात्र चांगला थ्रो देखील आपल्याला पाहायला भेटतो. ओमकार देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतो आपल्या संघासाठी. जर टार्गेट मोठा पाहिजे असेल तर कुर्ला या संघाला देखील मोठे मोठे हिट्स मारावे लागतील, शॉट्स मारावे लागतील मोठमोठे. देखील धावसंख्या झाली ती म्हणजे 12, 2 गडी बाद. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. कुर्चीकर बेस समाज चषक 2025. उलटा चेंडू होता मात्र चेंडू जातोय शॉर्ट लेग वरून. एक धाव नक्कीच भेटेल. एक धावेमध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 13 धावांवरती 2 गडी बाद. 3 चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेला मात्र एक धाव नक्कीच भेटते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेतलेली आहे. धावसंख्येचा 2 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 15 धावांवरती 2 गडी बाद. शेवटचा हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतो आणि ओमकार देखील चांगलं षटक टाकताना दिसतो. आपल्या संघासाठी देखील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 15. अतिशय चांगला चेंडू आणि सलगचा दुसरा चेंडू निर्धाव टाकताना दिसतो आपल्याला. देखील 6 चेंडूंमध्ये देखील 6 धावा दिल्या आहेत आणि आपल्या संघाला देखील एक चांगल्या दिशेला घेऊन जाताना दिसतो तो म्हणजेच ओमकार देखील मॅन फ्रॉम कलिना. देखील अजितही देखील अजून स्ट्राईक वरती आहे. 3 चेंडूंमध्ये देखील 2 धावा करताना दिसतोय राजेश आणि 5 चेंडूंमध्ये आपल्या वैयक्तिक 3 धावा केलेल्या आहेत. अजूनही हा शेवटचा षटक शिल्लक आहे म्हणजे 6 चेंडूंमध्ये देखील कमीत कमी 15 धावा तरी आल्या पाहिजे कारण की सामना जिंकण्यासाठी एक चांगल्या टार्गेटची गरज असते. देखील प्रत्येक सकाळ आपल्याला एक चांगली संधी देत असते आणि प्रत्येक संध्याकाळ आपल्याला त्या संधीचं काय केलं असा एक प्रश्न विचारत असतो. देखील दोन्ही संघांना आज संधी आहे हा सामना जिंकण्याची. देखील इंदर देखील गोलंदाजीसाठी आलेला आहे. इंद्रजीत नावाचा जीत आहे आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. चांगला चेंडू आणि मात्र इथे 22च्या स्वरूपामध्ये नक्कीच इथे एक धाव भेटेल आणि धावसंख्येत 1 धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 धावांवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. कुर्ला देखील थोडस कुठेतरी गडबड निर्माण होताना दिसते फलंदाजीमध्ये देखील.
विषय चांगला फटका आहे. तेवढी चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटते. अतिशय सुंदर झेल. सोपी कॅच नसते. चेंडू जरी हवेत असेल तरी उलट पळताना आपल्याला देखील झेल घ्यायची असते. डीजे अजून शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 16. 3 गडी बाद. रामा देखील इथे हे करताना परंतु इथे धावचीत आणि रनआउट आणि इथे धावचीत झालेला आहे. रामा देखील मैदान सोडावं लागेल आणि मैदानातून बाहेर जाताना दिसत आहेत. एक चेंडू खेळले परंतु फारसं आपल्या संघासाठी काही केलं नाही. डीजे पवन थँक्यू. डीजे देखील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या मात्र 16. फुलटा चेंडू आणि चेंडूला मात्र दिशा दाखवले. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु कीपर थोडेसे पुढे आले होते आणि धावसंख्येत 2 धावेने बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 18 धावांवरती. तसेच इथे उपस्थित आपले भाऊ देखील यांचं इथे मनापासून खूप खूप स्वागत असेल. कोची कर्वे चषक 2025 सीझन 4. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पंचांना अपील केलं होतं परंतु पंच फारसे इंटरेस्टेड दिसले नाही आपल्याला हा निर्णय देताना. शेवटचा चेंडू या इनिंगचा तो इंदर आणि फेस करेल तो म्हणजे अजित. अतिशय चांगला फटका. चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकते का? आणि झेल मात्र सुटलेले आहे. मात्र इथे दुसऱ्या धावेसाठी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउट आणि धावसंख्यात 1 धावेने वाढवताना दिसेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 19 आणि टार्गेट आहे 20 धावांचा. 24 चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या कलेने या संघाला देखील आज सकाळपासून ही दुसरी मॅच आणि आपल्याला या मॅच मध्ये देखील स्कोर नाही बनताना दिसलाय. देखील गेल्या मॅच मध्ये सार्थक इलेव्हन या संघाने फक्त 23 धावा केल्या होत्या.
करायचे आहे आणि दोन्ही फलंदाज आपण खेळपट्टीवरती सज्ज करायचे आहेत. देखील 24 चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या जिंकण्यासाठी देखील आपल्या मैदानातून आपल्या ग्राउंड मधून आपल्याला देखील ट्रॉफीज येताना दिसत आहेत. आज सुवर्ण चषक म्हणजेच कुर्ची गरबे समाज विक्रोळी चषक 2025 आज इथे आपल्याला पार होताना दिसतंय. ट्रॉफीज देखील आज आपण पाहू शकता आकर्षण त्या ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला भेटेल. कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण थोडं स्टेज जवळ आपण धारावी आणि लेबर कॅम्प दोनही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी इथे उपस्थित राहायचं आहे. धारावी आणि लेबर कॅम्प या दोन्ही संघाचे कर्णधार आपण 2 मिनिटांमध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतर लगेच आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज देखील कलिना या संघाला देखील दोन्ही फलंदाज धारावी लेबर कॅम्पचे दिनेशला विनंती असेल की आपण लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा आहे टॉस साठी. आणि एजे आणि कृष्णा देखील स्ट्राईक वरती आहे. एजे मात्र नॉन स्ट्राईक वरती आहे. एजे देखील अतिशय चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज. कमलेश स्मार्टी देखील चॉकलेट बॉय आपल्या विभागातले डार्क चॉकलेट KK11 चे कॅप्टन कर्णधार कमलेश. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. लेबर कॅम्प आणि धारावी आणि लेबर कॅम्प
डीजे पवन तसेच 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे आणि पहिला चेंडू अखेरचा अतिशय चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता कृष्णाचा, परंतु निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि मात्र इथे धावची धावू शकले असते. चांगली धाव इथे एचे मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झालेली आहे 1-2 चेंडू 1 धाव. पंच देखील इंटरेस्टेड नाहीये आणि नॉट आउट दिलेला आहे. भाई रिव्यू में नहीं है भाई, कैसा दिखेगा कैमरे में? कट लगा है. संपलेत तुमचे रिव्ह्यू, संपलेत. रिव्ह्यू नाही आणि थोडस सहकार्य करायचं आहे. या टुर्नामेंट साठी देखील एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. पंच देखील आपल्या पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आणि राकेश मात्र 3 निर्धाव चेंडू टाकताना देखील चौथा देखील असू शकला असता, परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव आलेले आहे. राकेश अतिशय चांगली गोलंदाजी करताना मात्र इथे झेल झालेली आहे आणि गडी बाद झालेला आहे. अतिशय चांगली सुरुवात राजेश आपल्या संघासाठी करत आहे. राकेश देखील 5 चेंडूंमध्ये देखील एकच धाव दिलेली आहे, ती देखील 22च्या स्वरूपात. पॉवर प्लेचा षटक. तसेच राकेश मात्र एक चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी. कलिना 98 या संघाला देखील अजूनही 19 धावांची गरज आहे. मात्र फलंदाजीसाठी उपस्थित झालेला आहे इंद्रजित आणि डीजे पवन. तसेच 333 देखील इंद्रजित देखील खेळपट्टीवरती जाताना सज्ज. शेवटचा चेंडू असेल राकेशचा आणि मात्र पाहूया राकेशच्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा देतोय. देखील अजूनही 19 धावांची गरज आहे. शेवटचा हा चेंडू फेस करेल तो म्हणजे इंद्रजित. मॅन फ्रॉम. अतिशय चांगला फटका कव्हरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, मात्र सीमा रेखेबाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगला षटक होता, परंतु चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्येत मात्र बदल होताना दिसेल. 4 धावानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 धावांवरती.
अजूनही 18 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. देखील कुंचगर्भे समाज विक्रोळी सीझन 7 आणि एक चांगली क्रिकेट स्पर्धा इथे आपल्याला पाहायला भेटते. तसेच सौजन्य माननीय आमदार श्री सुनील भाऊराव साहेब देखील यांचं देखील खूप हातभार लागतो प्रत्येक टुर्नामेंट साठी. षटक क्रमांक 2 साईनाथ देखील गुरुवारच्या दिवशी चेंडू घेऊन आलेला आहे आणि साईनाथ देखील आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय पाहूया. पहिला चेंडू साईनाथचा आणि मात्र इथे डोक्यावरून चाललाय पॉइंटच्या दिशेला. 4 धावांसाठी चौकार. कृष्णा मॅन फ्रॉम कलिना 4 धावा आणि 4 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावांवरती. अजूनही 11 धावांची गरज इथे हा सामना जिंकण्यासाठी. साईनाथ देखील चांगला चेंडू होता परंतु चेंडूला मात्र पॉइंटच्या दिशेला वेगाने दिशा दाखवली आणि चेंडू मात्र ताकद आहे कृष्णा तेवढी चेंडूला सीमारेखेबाहेर पोहोचवण्याची क्षमता आहे त्यामध्ये. देखील दुसरा चेंडू पाहूया आपण. साईनाथ अतिशय चांगला चेंडू आणि क्षमता आहे म्हटलं आणि सीमारेखेबाहेर ती षटकार. बिग हिट बिग प्रहार आणि मात्र चेंडू गेलाय सीमेरेखेबाहेर 6 धावांसाठी. बिग 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 हिट षटकार. 6 धावेनंतर धावसंख्यात वेगाने वाढ झालेली आहे आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावांवरती. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. देखील साईनाथ या फलंदाजाला देखील 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. फेस करेल तो म्हणजे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखे बाहेर. मॅच विनिंग शॉट षटकार. बिग 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 हिट आणि देखील कृष्णा मॅन फ्रॉम कुर्ला देखील पॉवर हिट आणि पोर्टेबल चार्जिंग म्हणजे 4 झालेले आहेत आणि मात्र चेंडूंना देखील सीमारेखे बाहेर पाठवलेले आहेत आणि मॅच संपून आलेला आहे. विनिंग शॉट